तर आजचा ब्लॉग आपला खास असणार आहे कारण आजची आपण नवीन सुरुवात आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरातून करणार आहोत. तर मित्रांनो न थांबता आपण व्लॉगला सुद्धा स्टार्ट करूया. तर चला. तर नमस्कार मंडळी, मी कोकणी आकाश मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला ग्रामदेवतेच्या मंदिराकडचा असणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच आवर्जून बघा आणि खूप खास असणार आहे. आणि मित्रांनो आजपासून आपण म्हणजे आठवड्यातून 2 व्हिडिओ तरी लॉंग व्हिडिओ नक्कीच टाकू. मी एक टास्क ठेवला आहे आणि त्याचबरोबर 1-2 शॉर्ट्स नेहमी पडतीलच डेलीला. तर मित्रांनो तुमचं सर्वांचा सपोर्ट असू द्या. आता आपले मला वाटतं 6,600 प्लस सबस्क्रायबर आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्याला लवकरच लवकर 10,000 सुद्धा करायचे. तर नक्कीच सपोर्ट असेलच तुमचा, मला सुद्धा माहिती आहे. तर चला मग व्हिडिओला न थांबता स्टार्ट करूया आणि आता आपण जाऊया आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे. तर मंडळी समोर बघतायच तुम्ही आपल्या वाडीतील मंदिर म्हणजे आई श्री चंडिकाई देवीचं मंदिर म्हणजे आपलं ग्रामदैवत. तर मित्रांनो समोर बघताय तुम्ही आपल्या आई चंडिका देवी मंदिराजवळचा आजूबाजूचा परिसर, निसर्गरम्य वातावरण. त्याचबरोबर आपण आता मंदिरामध्ये प्रवेशसुद्धा केला आहे. तर समोर बघताय तुम्ही आपले ग्रामदैवत सोंबादेव, त्याचबरोबर मानाई, चंडिका देवी, सालभाई आणि वरदान देवी आणि स्वयंभूदेव आणि या सर्वांचा रक्षक म्हणजे पहारेकरी. तर तुम्ही समोर बघताय आपलं ग्रामदैवतच खूप सुंदर असं आमचं चाफे मधलेवाडीचं मंदिर आहे. त्याचबरोबर हे आमचं मंदिर कसं वाटलं नक्कीच सांगा आणि तुमच्यासुद्धा गावाचं नाव नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे आम्हालासुद्धा समजून जाईल की तुमच्या गावामध्ये कोणतं मंदिर आहे ते. म्हणजे आम्हीसुद्धा नक्कीच भेट देऊ तुमच्या ग्रामदैवताला. तर मित्रांनो हे सुद्धा आमचं मंदिर खूप जुन्या काळापासून आहे. त्याचबरोबर 2025मध्ये या मूर्त्यांचं पुनरागमन केलं गेलं, म्हणजेच नवीन देव घडवण्यात आले. मोठा असा आई चंडिका देवीचा सोहळा पार पडला थाटामाटात. तर तुम्हाला आता आमच्या मंदिराचा बाहेरील भाग दाखवतो. तर समोर बघताय तुम्ही आपल्या मंदिराचा बाहेरील भाग. सुंदर असं वातावरण, मोकळं असं मनाला प्रसन्न करणारं. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हीसुद्धा आमच्या मंदिराला नक्कीच भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे आमच्या चाफे गावाचं. चला तर मग भेटूया मित्रांनो पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल त्याने लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आणि अशीच आता पुढच्या ब्लॉगची वाट बघा. तर चला धन्यवाद.